आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गौवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात अमरावती महानगरपालिकेत गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। बैठकीत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, पशुसंवर्धन आयुक्त संजय कावरे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम सोळंके, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, राजापेठ वाहतूक पोलिसांचे पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे, कोल्हापुरी गेटचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, नागपुरी गेट पोलीस स्टेशन निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक श्री कोटनाके, राजापेठचे पोलीस निरीक्षक उमेश मुंडे, बडनेराचे पोलीस निरीक्षक सुनील चौहान, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, विविध विभागांचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच मुस्लिम बांधव आदी यावेळी उपस्थित होते। बैठकीदरम्यान बकरी ईद सणाच्या कालावधीत शहरात कोणतीही गैरसोय होऊ नये, नागरिकांच्या आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात तसेच स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यावर विशेष भर देण्यात आलाय। यावेळी दिनांक 27 मे 2026 ते 29 मे 2026 या कालावधीत विविध संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षणांची विशेष नियुक्ती करण्यात निर्णय घेण्यात आलाय। संबंधित ठिकाणी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, कचरा संकलनासाठी कंटेनर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे। शहरातील स्वच्छता व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार असून स्वच्छता निरीक्षकांची नावे व त्यांचे मोबाईल क्रमांक संबंधित पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यावेळी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन व पोलीस विभागामध्ये तातडीने समन्वय साधता येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले। बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी जनावरांची वाहतूक करताना वाहनांमधून रक्त, मांस अथवा जनावरांचे अवशेष रस्त्यावर पडून अस्वच्छता निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत। अशा प्रकारामुळे शहरातील स्वच्छतेवर परिणाम होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। बैठकीत गौवंश संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरही विशेष चर्चा करण्यात आली आहे। कायद्याअंतर्गत गाय, वासरू, बैल यांची कत्तल होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत। कुठल्याही प्रकारचा संशयास्पद प्रकार अथवा कायद्याचे उल्लंघन निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन बडनेरा, नागपुरी गेट व कोल्हापूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे। तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे, मोबाईल क्रमांक 70 30 92 29 02, पशुधन निरीक्षक निलेश सोळंके, मोबाईल क्रमांक 70 30 94 02 27 आणि पशुधन निरीक्षक गुणसागर गवई, मोबाईल क्रमांक 70 30 92 29 58 यांच्याशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न लक्षात घेता अशा जनावरांना पकडण्यासाठी महानगरपालिकेचे विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून या पथकाला संबंधित पोलीस स्टेशन मार्फत पोलीस संरक्षण उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे। यामुळे कारवाई अधिक प्रभावीपणे राबविता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तसेच मनपा क्षेत्रातील मुस्लिम बांधव, धार्मिक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधून बकरी ईद सण शांततेत, स्वच्छतेत आणि सामाजिक सखोल्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी आवश्यक सूचना व सहकार्य घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे। सणाच्या काळात प्रशासन, पोलीस विभाग आणि नागरिक यांच्यात समन्वय राखून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे। एकूणच बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे नियोजन करून शहरातील स्वच्छता, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक तयारी सुरू केल्याचे या बैठकीत स्पष्ट केले आहे।